गोविंद, सध्या तिथली काय दृश्य आहेत, काय परिस्थिती आहे? नक्कीच मी सायन परिसरामध्ये उभा आहे आणि आपण माझ्या जर पाठीमागची जी स्कूल बस बघता आहात ती पूर्णपणे या पावसाच्या पाण्यामुळे बंद पडलेल्या आहेत। स्कूल बसमध्ये जवळपास 6 ते 7 विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर त्यांची एक केअरटेकर आहे। ही पूर्णपणे बस जी आहे ती पाण्यात गेल्या काही मिनिटापासून उभी आहे आणि संपूर्ण हा सगळा जो गांधी मार्केटचा सायनचा जो परिसर आहे, सायन माटुंगा जे दोन्ही पोलीस स्टेशनचे बाजूला आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याचं पाहायला मिळतं आहे। वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। जे चिमुकले शाळेत गेले होते, शाळांना सुट्टी दिल्यामुळे जी मुलं शाळेतून बाहेर आलेले आहेत त्या मुलांची स्कूल बस या ठिकाणी भर पावसामध्ये आणि पाण्यामध्ये बंद पडल्यामुळे त्या मुलांना या ठिकाणी आणखीही बाहेर काढण्यात आलेलं नाही आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी कुठलीही व्यवस्था अजूनही या ठिकाणी उपलब्ध झाल्याचं दिसत नाही आहे। मुलं जी आहेत ती गाडीमध्येच या ठिकाणी आपल्याला कोणीतरी घ्यायला येईल याची वाट पाहत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। एकूणच काय तर आपण जर गाडीचे टायर जे बघतोय टायरापर्यंत पाणी साठल्याचं पाहायला मिळतं। एकूणच पाण्याचा जोर जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मुंबई महापालिकेनं जे सेक्शन पंप लावलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे म्हणजे ॲक्टिव्ह असताना दिसत नाही आहेत आणि त्यांचा उपयोग होताना दिसत नाही आहे। कारण का 3 सेक्शन पंप जे आहेत ते दादरकडून CSTकडे जाणाऱ्या मार्गिकेवर लावण्यात आलेले आहेत, परंतु सायन चुनाभट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर कुठल्याही पद्धतीचा सेक्शन पंप नसल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते भरल्याचं पाहायला मिळतं आहे आणि याच पाण्यामध्ये ही अडकलेली डॉन बॉस्कोची जी स्कूल बस आहे तीही मोठ्या प्रमाणात अडकून पडलेली आहेत आणि त्या बसमध्ये मुलं जी आहेत तीही अडकून पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय।